पुण्यातील विमाननगर भागात अलीकडेच शिरोज हँगआउट कॅफे सुरू झालाय. या कॅफेचं वैशिष्ट्य म्हणजे इथला सगळा स्टाफ ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्या लोकांचा आहे. त्यांना सर्व्हायव्हर म्हणून ओळखलं जातं. ऍसिड हल्ल्यातील पीडित 12 मुली आणि 3 पुरुष या ठिकाणी काम करतायत. ही सगळी मंडळी मूळची हरियाणा, बिहार, ओडिशा, कोलकाता, उत्तर प्रदेश किंवा महाराष्ट्रातली आहेत. एकतर्फी प्रेमाला दिलेला नकार, कौटुंबिक भांडणं, मित्रमंडळीत झालेला वाद अशा कारणांचा राग मनात धरून या सर्वांवर ऍसिड हल्ला करण्यात आला. यातल्या प्रत्येकाला उपचारांसाठी 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. काहींना तर 8 ते 10 शस्त्रक्रियाही करून घ्याव्या लागल्या. मनानं आणि शरीरानं उद्ध्वस्त झालेल्या या लोकांना नवीन जीवन देऊन स्वावलंबी बनवण्याचं काम छाव फाउंडेशन ही संस्था मागील 13 वर्षांपासून करतेय. ऍसिड हल्ला झालेल्या पीडितांना नवीन आयुष्य देण्यासाठी आलोक दीक्षित आणि आशिष शुक्ला यांनी 2013 साली स्टॉप ऍसिड अटॅक्स नावाची मोहीम सुरू केली होती. त्यातूनच पुढे छाव फाउंडेशनची स्थापना झाली. या संस्थेमार्फत ऍसिड हल्ल्यातील पीडितांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर मदत केली जाते. शिवाय त्यांचं समुपदेशन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही दिलं जातं. उदाहरणार्थ इंग्रजी भाषा शिक्षण, सॉफ्ट स्किल्स, कॉम्प्युटर ट्रेनिंग. कॅफे शिरोज हँगआउट या नावानं सध्या नोएडा, आग्रा, लखनौ, दिल्ली आणि पुणे शहरात एकूण 5 कॅफे सुरू आहेत. ऍसिड हल्ल्यातून वाचलेले लोक हा कॅफे व्यवस्थित चालवतायत. याच शहरात त्यांच्या पुनर्वसनाची सोयही केली जाते. कोविड काळात कॅफे बंद असताना या लोकांना वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचं काम शिकवण्यात आलं. मेणबत्ती, बॅग, किचन, ब्रेसलेट, डायरी, मातकामाच्या वस्तू अशा वस्तूंच्या ऑनलाईन आणि रिटेल विक्रीतून ते चांगले पैसे मिळवतायत. या उपक्रमाला त्यांनी गिफ्ट स्टोरी हे नाव दिलंय. शिरोज टीव्ही नावानं स्वतःचं वेगळं माध्यमही सर्व्हायव्हर्सनं सुरू केलंय. स्वतःची कहाणी सांगण्यासोबतच समाजातील संवेदनशील प्रश्नांची मांडणी, महत्त्वाच्या मुलाखतीही या माध्यमावर घेतल्या जातात. छाव फाउंडेशनच्या माध्यमातून पथनाट्य, संवाद, फॅशन शोज अशा विविध उपक्रमांमार्फत ऍसिड हल्ल्याच्या विरोधात सातत्यानं जनजागृतीही केली जाते. छाव फाउंडेशनला 2014 साली अमेरिकेच्या मिशेल ओबामा यांच्या हस्ते इंटरनॅशनल विमेन ऑफ करेज हा पुरस्कार मिळाला. शिवाय 2017 साली भारत सरकारच्या नारी शक्ती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. छाव फाउंडेशनचे संस्थापक आलोक दीक्षित हे पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्तेही आहेत. ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांचे ते जोडीदार आहेत. या दोघांच्या जीवनावर आधारित छपाक हा हिंदी चित्रपट 2020 साली प्रदर्शित झाला होता. हे लोक मोठं संकट येऊनही चांगलं जगण्याची उमेद कायम ठेवून काम करतायत. त्यांच्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम. पुण्यातील या कॅफेला तुम्हाला भेट द्यायची असल्यास पत्ता कमेंटमध्ये दिला आहे.